तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकतीच द्राक्षाची लागवड झाली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जोरदार पावसानं द्राक्षाच्या गडावर परिणाम होतोय। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली, मात्र पावसाच्या तडाख्यानं शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याचा द्राक्ष बागेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। काल नाशिक शहरासह जिल्हाभरात पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी आता नाशिकच्या दरी भागात असलेल्या एका शेतात आलो आहे आणि या शेतामध्ये खरं तर द्राक्ष पिकत होते, मात्र द्राक्ष तयार होण्याच्या आधीच संपूर्ण द्राक्षाची जी बाग आहे ती पूर्ण खराब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आता जर ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ह्या शेतांमध्ये आता पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 1.5 एकरमध्ये ह्या द्राक्ष लावलेले होते आणि या सगळ्या द्राक्षांची जी तयार होण्याची सुरुवात झालेली होती, मात्र आता ह्या झालेल्या काल पावसामुळे आणि वातावरणाच्या बदलामुळे हे संपूर्ण जे पीक आहे ते नष्ट झालेलं आहे आणि यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा नुकसानीला समोर जावं लागते। खरं तर मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला आणि यातून शेतकरी सावरत असताना आता पुन्हा एकदा पाऊस झाल्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। आपल्याबरोबर शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, खरं तर मे महिन्यात पाऊस झाला, त्याच्यातून आता पूर्ण गेले 5 महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि 5 महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळं अतिशय अवघड कंडिशनमध्ये आम्ही स्प्रे केले आणि सर्व कॉस्टली स्प्रे मारून, पण यावेळेस आता जो कालचा पाऊस झाला त्यांनी पूर्ण जे आलेले घड सुद्धा जिरायचं प्रमाण वाढलं। म्हणजे एकरी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आहे आपल्याला एकरी। मग 6 एकर साधारण 17-18 लाख रुपयाचं माझी आज त्याला येणारच नाही वर्षभर आणि इथून पुढे 1 वर्ष, म्हणजे गेलेलं 1 वर्ष, इथून पुढचं 1 वर्ष, असे 2 वर्ष मला त्या द्राक्षाचं काही मिळणार नाही। काय मागणी आहे, काय सरकारने याकडे लक्ष द्यावे? सरकारने तर त्याच्यावर पंचनामे केले, पण द्राक्षाचे पंचनामे आमच्या भागात केलेच नाहीये। कृषी अधिकारी येऊन गेले, त्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला का द्राक्षाचे पंचनामे करायचे नाहीये, फक्त सोयाबीन येते टमाटा याचेच पंचनामे करा। हे का बरं असं? यामुळे आता सरकारने आणि शासनाने यात लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।